हरे कृष्ण. तर आपल्या अर्चा विग्रह म्हणजे साक्षात भगवंत या मालिकेतील आपण विठुरायाचीच कथा पाहणार आहोत. पण आज हा आपला विठुराया पंढरीचा नाही आहे, तर देहूचा आहे. तोच विठ्ठल, फक्त ठिकाण जे आहे ते देहूचं आहे. त्या ठिकाणी महान वैष्णव संत होऊन गेले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. तर तुकाराम महाराज या मंदिरामध्ये नाचायचे, कीर्तन करायचे, रात्रभर कीर्तन करायचे, आळवायचे पांडुरंगाला, देहभान विसरून जायचे भगवंताचं नामस्मरण करताना. तर त्या ठिकाणी दररोज हे तुकोबा पांडुरंगाच्या प्रसन्नासाठी दूध घेऊन जायचे सकाळी. आणि ही जी माऊली होती आवडी, तुकाराम महाराजांची पत्नी, तर हिला हे आवडायचं नाही. माझा नवरा पोरांना दूध पिऊ देत नाही आणि त्या काळ्याला दूध नेऊन पाजतोय, अशी म्हणून ती त्या विठ्ठलाला शिव्या द्यायची. आणि एक दिवस रागारागाने गरम उकळतं दूध केलं तिनं आणि घेऊन गेली मंदिरात. पाहते आता हा वेळ, काळ्या कसा दूध पितो. आणि पांडुरंगापाशी दूध घेऊन गेली. पांडुरंगाला प्रश्न पडला, दूध प्याव तरी अवघड, नाही प्याव तरी अवघड. प्याव तरी अवघड कसं? तोंड भाजणार. नाही प्याव तर काय होणार? आपल्या लाडक्या भक्ताला, विठुरायाला काय होणार? शिव्या बसणार. आणि भगवंत भक्तवत्सल आहेत. भगवंताने आपल्या भक्तासाठी गरम उकळतं दूध आपल्या मुखकमलाला लावलं आणि दूध प्राशन केलं. आणि जसं, परंतु एवढं गरम उकळतं दूध पिताना भगवंतांना त्रास झाला, वेदना झाल्या. आणि भगवंताने आपला थोडा तोंड जे आहे, चेहरा आहे, तो वाकडा केला. तर आपण जर गेला दर्शनाला, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की भगवंतांचा चेहरा असा थोडा वाकडा आहे. तर भगवंत त्या ठिकाणी भक्तवत्सल, आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी भगवंताने ही सुंदर लीला केली. तर या लीलेतून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात की भगवंत अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या अधीन आहे, काही करायला तयार असतो. आणि त्याच वेळेला आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी ते स्वतःला त्रास, कष्ट पण घ्यायला तयार होतात. अशी सुंदर लीला त्या ठिकाणी घडली. तर भगवंत या सुंदर लीलेतून दाखवतात की माझा अर्चा विग्रह आणि मी वेळा नाही, हे एकच आहे. आपण जेव्हा पण देऊला जाल तर हे नीट निरीक्षण करा आणि त्या संत श्रेष्ठ तुकोबांचं स्मरण करा, त्यांना मानसिक दंड प्रणाम करा आणि त्या विठुरायाला पण जय हरी विठ्ठल. धन्यवाद.